शौनकाने म्हटले, हे सूत महोदय, वेदांचे आचार्य असणाऱ्या महात्म्या वेदव्यासांच्या पैल इत्यादी शिष्यांनी किती प्रकारांनी वेदांचे भाग केले हे आपण आम्हाला सांगावे. सूत म्हणाले, ब्रह्मन परमेष्ठी ब्रह्मदेव जेव्हा पूर्वसृष्टीचे ज्ञान संपादन करण्यासाठी एकाग्रचित्त झाले, त्यावेळी त्यांच्या हृदयाकाशातून नाद उमटला. जीव जेव्हा आपल्या मनोवृत्ती रोखतो तेव्हा त्यालासुद्धा त्या अनाहत नादाचा अनुभव येतो. हे ब्रह्मर्षे, योगी ज्या नादाची उपासना करून त्याच्या प्रभावाने अंतःकरणातील द्रव्य अधिभूत, क्रिया अध्यात्म आणि कारक अधिदैव रूपदोष नाहीसे करून मोक्ष प्राप्त करून घेतात, त्याच अनाहत नादापासून अकार, उकार आणि म काररूप 3 मात्रांनी युक्त असा ओंकार प्रकट झाला. हा ओंकार हेच प्रकृतीचे अव्यक्तातून व्यक्तरूपात प्रगट होणे. हा स्वयंप्रकाशी असून परमब्रह्माचा बोध करून देणारा आहे. जेव्हा कान ऐकत नसतात तेव्हासुद्धा जो हा ओंकार ऐकतो, तसेच सर्व इंद्रियांच्या अभावीही ज्याला ज्ञान असते, जो परमात्म्याहून हृदयाकाशात प्रगट होऊन वेदरूप वाणीला अभिव्यक्त करतो, तोच हा ओंकार. आपला आश्रय असणाऱ्या परमब्रह्माचा ओंकार हा साक्षात वाचक आहे आणि तो सर्व मंत्र, उपनिषदे आणि वेदांचे सनातन बीज आहे. हे शौनका, अ, उ आणि म हे ओंकाराचे 3 वर्ण आहेत. हेच 3 वर्ण सत्व, रज, तम या 3 गुणांना, ऋक्, यजुः, साम या 3 नावांना, भुः, भुवः, स्वः या 3 अर्थांना आणि जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 वृत्तींना धारण करतात. यानंतर भगवान ब्रह्मदेवांनी यापासूनच अंतस्थ य, र, ल, व, ऊष्म, श, श, स, ह, स्वर अपासून औपर्यंत, स्पर्श कपासून मपर्यंत, तसेच ह्रस्व आणि दीर्घ इत्यादी लक्षणांनी युक्त अशी वर्णमाला उत्पन्न केली. त्याच वर्णमालेच्या योगाने त्यांनी आपल्या 4 मुखांपासून होता, अध्वर्यू, उद्गाता आणि ब्रह्मा या 4 ऋत्विजांचे कर्म सांगण्यासाठी ओंकार आणि व्याहृतींसह 4 वेद प्रगट केले आणि वेदाध्ययनामध्ये कुशल असणाऱ्या आपल्या ब्रह्मर्षी पुत्रांना वेदांचे शिक्षण दिले. धर्माचा उपदेश करणाऱ्या त्यांनी नंतर आपल्या पुत्रांना ते शिकविले. त्यानंतर त्यांच्याच नैष्ठिक ब्रह्मचारी शिष्य प्रशिष्यांच्याद्वारे 4ही युगांमध्ये परंपरेने वेदांचे रक्षण होत राहिले. द्वापरयुगाच्या शेवटी महर्षींनी त्यांचे विभागसुद्धा केले. ब्रह्मविद्या ऋषींनी काळमानानुसार लोकांचे आयुष्य, शक्ती आणि बुद्धी कमी होत असलेली पाहून आपल्या हृदयात विराजमान असलेल्या परमात्म्याच्या प्रेरणेने वेदांचे अनेक विभाग केले. हे भाग्यवान शौनका, या वैवस्वत मन्वंतरामध्ये सुद्धा ब्रह्मदेव, शंकर इत्यादी लोकपालांच्या प्रार्थनेवरून अखिल विश्वाला जीवन देणाऱ्या भगवंतांनी धर्माचे रक्षण करण्यासाठी पराशरांपासून सत्यवतीच्या ठिकाणी आपले अंशांश कलास्वरूप अशा व्यासांच्या रूपामध्ये अवतार घेऊन वेदांचे 4 विभाग केले. ज्याप्रमाणे मण्यांच्या राशीतून वेगवेगळ्या जातीचे मणी निवडून वेगवेगळे केले जातात, त्याचप्रमाणे बुद्धिमान व्यासांनी मंत्रसमुदायांमधून निरनिराळ्या विषयानुसार मंत्रांचे वर्गीकरण करून त्यातून ऋग, यजुः, साम आणि अथर्व या 4 संहिता तयार केल्या आणि आपल्या 4 शिष्यांना बोलावून प्रत्येकाला एकेका संहितेचे शिक्षण दिले. त्यांनी पहिली ऋक्संहिता पैलाला, यजुसंहिता वैशंपायनाला, सामवेद जैमिनीला आणि अथर्ववेद सुमंतू नावाच्या शिष्याला शिकविला. शौनका, पैलमुनीने आपल्या संहितेचे 2 विभाग करून एक इंद्रप्रमितीला आणि दुसरा बाष्कल याला शिकविला. त्याने सुद्धा आपल्या शाखेचे 4 विभाग करून
ते आपले शिष्य बोध्य, याज्ञवल्क्य, पराशर आणि अग्निमित्र यांना शिकविले. संयमशील इंद्रप्रमितीने प्रतिभाशाली मांडुकेय ऋषीला आपली संहिता शिकविली. मांडुकेयाचा शिष्य देवमित्राने सौभरी इत्यादी ऋषींना वेद शिकविले. मांडुकेयाच्या मुलाचे नाव शाकल्य. त्याने आपल्या संहितेचे 5 विभाग करून ते वात्स्य, मुद्गल, शालीय, गोखल्य आणि शिशिर नावाच्या शिष्यांना शिकविले. शाकल्याचा आणखी एक जातुकर्ण्यमुनी नावाचा शिष्य होता. त्याने आपल्या संहितेचे 3 विभाग करून ते त्या संबंधीच्या निरुक्तासह बलाक, पैज, वैताल आणि विरज या नावांच्या आपल्या शिष्यांना शिकविले. बाष्कलाचा पुत्र बाष्कली याने सर्व शाखांपासून वालखिल्य नावाची एक शाखा रचली. ती बालायनी, भज्ज आणि कासार यांनी आत्मसात केली. या ब्रह्मर्षींनी ऋग्वेदाच्या या शाखा आत्मसात केल्या. वेदांच्या विभाजनाचा हा इतिहास जो माणूस श्रवण करतो त्याची सर्व पापांपासून सुटका होते. वैशंपायनाच्या काही शिष्यांचे नाव चरकाध्वर्यू होते. यांनी आपल्या गुरुदेवांच्या ब्रह्महत्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी एका व्रताचे अनुष्ठान केले, म्हणून यांचे नाव चरकाध्वर्यू असे पडले. वैशंपायनाचा एक शिष्य याज्ञवल्क्य होता. तो आपल्या गुरूंना म्हणाला, अहो भगवान, या चरकाध्वर्यूंच्या अंगी फारच थोडी शक्ती आहे. या व्रतपालनाने कितीचा लाभ होणार? आपल्या प्रायश्चितासाठी मी फार कडक तपश्चर्या करीन. याज्ञवल्क्य ऋषींचे हे म्हणणे ऐकून वैशंपायनाला अतिशय क्रोध आला. तो म्हणाला, बस कर. ब्राह्मणांचा अपमान करणाऱ्या तुझ्यासारख्या शिष्याची मला आवश्यकता नाही. माझ्याकडून जे काही अध्ययन केलेस ते ताबडतोब टाकून निघून जा. देवराताचा पुत्र याज्ञवल्क्याने गुरुजींनी सांगताच त्यांनी शिकविलेला यजुर्वेद ओकून टाकला आणि तो तेथून निघून गेला. यजुर्वेद टाकलेला मुनींनी पाहिला तेव्हा तो घेण्याच्या लालसेने त्यांनी तितीर पक्षाचे रूप घेऊन ती संहिता घेतली. यजुर्वेदाच्या या सुंदर शाखा तैत्तिरीय नावाने प्रसिद्ध झाल्या. शौनका, नंतर याज्ञवल्क्याने गुरूंच्या जवळही नसतील अशा श्रुती मिळवण्यासाठी भगवान सूर्यांची स्तुती केली. याज्ञवल्क्य म्हणाले, हे भगवान सूर्यदेवा, मी आपणास नमस्कार करीत आहे. आपण संपूर्ण जगाचे आत्मा आणि कालस्वरूप आहात. ब्रह्मदेवापासून गवतापर्यंत जे जरायूज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज्ज असे 4 प्रकारचे प्राणी आहेत, त्या सर्वांच्या हृदयाच्या आत आणि बाहेर आकाशासारखे व्यापलेले असूनही आपण उपाधींच्या धर्मापासून अलिप्त राहणारे अद्वितीय भगवान आहात. आपणच क्षण, लव, निमेष इत्यादी अवयवांनी संघटित झालेल्या संवत्सरांच्या द्वारा तसेच पाण्याचे ग्रहण व विसर्जन यांच्याद्वारे सर्व लोकांची जीवनयात्रा चालवित आहात. या ठिकाणी तत्सवितुर वरेण्यम चा आशय आहे. हे प्रभो, आपण सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ आहात. जे लोक दररोज 3 वेळा वेदामध्ये सांगितल्यानुसार आपली उपासना करतात त्यांची सर्व पापे आणि दुःखांची बीजे आपण भस्मसात करून टाकता. हे सूर्यदेवा, आपण सर्व सृष्टीचे मूळ कारण तसेच सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांचे स्वामी आहात. म्हणून आम्ही आपल्या या तेजोमय मंडलाचे पूर्ण एकाग्रतेने ध्यान करीत आहोत. या ठिकाणी भर्गो देवस्य धीमही चा आशय आहे. आपण सर्वांचे आत्मा आणि अंतर्यामी आहात. जगातील चराचर आपलेच आश्रित आहे. आपणच त्यांच्या अचेतन मन, इंद्रिये आणि प्राणांचे प्रेरक आहात. या ठिकाणी धियो यो नः प्रचोदयात चा आशय आहे. हा लोक दररोज अंधकारूप अजगराच्या विक्राळ दाढे सापडून प्रेतासारखा होऊन जातो. आपण परमदयाळू आहात, म्हणूनच आपण फक्त आपल्या दृष्टीनेच याला सचेतन करता आणि वेळोवेळी परमकल्याणाचे साधन असलेल्या धर्मानुष्ठानामध्ये लावून त्यांना आत्माभिमुख करीत असता. राजा जसा दुष्टांना भयभीत करीत आपल्या राज्यामध्ये फिरत असतो, त्याचप्रमाणे आपण सुद्धा दुष्टांना भयभीत करीत
विचरण करीत असता. सर्व दिक्पाल चारही बाजूंनी ठिकठिकाणी कमळाच्या कळीप्रमाणे असणाऱ्या आपल्या उंजळींनी आपल्याला पूजा सामग्री समर्पित करीत असतात. भगवन आपली दोन्हीही चरणकमळे तिन्ही लोकांच्या गुरूंनी वंदिली आहेत. आजपर्यंत कोणालाही न मिळालेल्या यजुर्वेदाची प्राप्ती व्हावी म्हणून मी आपल्या या चरणयुगलांना शरण आलो आहे. सूत म्हणतात, अशी स्तुती केली तेव्हा प्रसन्न होऊन भगवान सूर्यांनी घोड्याच्या रूपात प्रगट होऊन आतापर्यंत कोणालाही प्राप्त न झालेला यजुर्वेद त्याला दिला. याज्ञवल्क्य मुनीने त्या यजुर्वेदाच्या 15 शाखांची रचना केली. त्याच वाजसनेय या नावाने प्रसिद्ध आहेत. काण्व, माध्यंदिन इत्यादी ऋषींनी त्या ग्रहण केल्या. सामवेदी जैमिनीचा पुत्र सुमंतू मुनी आणि नातू सुनवान होता. जैमिनीने त्यांना प्रत्येकी एक संहिता शिकविली. जैमिनी मुनीचा सुकर्मा नावाचा श्रेष्ठ शिष्य होता. एका वृक्षाच्या पुष्कळ फांद्या असतात त्याचप्रमाणे सुकर्म्याने सामवेदाच्या 1000 संहिता रचल्या. सुकर्माचे शिष्य कोसलदेशचा हिरण्यनाभ, पौषंजी व ब्रह्मवेत्यांमध्ये श्रेष्ठ आवंत्य हे होते. त्यांनी या शाखा आत्मसात केल्या. पौषंजी आणि आवंत्य यांचे 500 शिष्य होते. ते उत्तरेकडील राहणारे असल्याने त्यांना औदिच्य सामवेदी म्हणत त्यांनाच प्राच्य सामवेदी असेही म्हणतात. पौषंजींचे लौगाक्षी, मांगली, कुल्य, कुसीद आणि कुक्षी नावाचे आणखीही शिष्य होते. त्यापैकी प्रत्येकाने 100 संहितांचे अध्ययन केले. हिरण्यनाभाचा कृत नावाचा शिष्य होता. त्याने आपल्या शिष्यांना 24 संहिता शिकविल्या. संयमी आवंत्यांनी राहिलेल्या संहिता आपल्या शिष्यांना दिल्या. अध्याय 6 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया 12 स्कंदे वेदशाखा प्रणयनं नाम 6. ऋषिकेशमेवागमनकायजातं हरिज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्नचित्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.